जेव्हा फुकटचा सल्लाही महागात पडतो तेव्हा काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एका इन्फ्लुएन्सरची स्टोरी पाहावी लागेल। ही गोष्ट आहे शेअर मार्केटचे सल्ले देणाऱ्या अवधूत साठेची, ज्याच्या सल्ल्याने जवळपास 400 ते 500 कोटींचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। नक्की काय घडलंय संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोण आहे अवधूत साठे पाहूया। अवधूत साठे हा शेअर मार्केट इन्फ्लुएन्सर आहे। तो मध्य मुंबईतील दादर येथील एका साध्या चाळीत वाढला। नंतर तो त्याच्या कुटुंबासह मुलुंड येथे स्थलांतरित झाला। त्याच्याकडे अभियांत्रिकी पदवी। साठेनं हेक्सावेअर टेक्नॉलॉजीमधून सॉफ्टवेअर उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। तो परदेशातही गेला, काही काळ अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी केली। 2008 मध्ये नोकरी सोडून त्याने फायनान्शियल सल्लागार म्हणून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला। तर अवधूत साठे 1991 पासून बाजारपेठेत सक्रिय आहे। सध्या साठे हा त्याच्या YouTube चॅनलद्वारे लाखो लोकांना शेअर बाजाराचे धडे देतो। त्याच्या YouTube चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। इथं तो शेअर बाजारातील रणनीती, चार्ट विश्लेषण आणि गुंतवणुकीच्या टिप्स देतो। मात्र त्याने सेबीमध्ये नोंदणी न करता हे आर्थिक सल्ले दिले आहेत। त्याच्या प्रशिक्षणामुळे अनेकांनी ट्रेडिंग सुरू केल्या। जवळपास 400 ते 500 कोटींचा व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे। पण काही गुंतवणूकदारांनी त्याच्या सल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा आरोप देखील केलाय। साठे याच्या जाहिरातींमध्ये अवास्तव नफ्याची हमी दिल्याचाही दावा करण्यात आलाय। या तक्रारीनंतर सेबीच्या अंमलबजावणी पथकाने 20 ऑगस्टला अवधूत साठेच्या कर्जत येथील कार्यालयावर छापे टाकले। साठेच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्याच्या तक्रारीनंतर सेबीने ही कारवाई केली। साठेच्या विरुद्ध कारवाई करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्यात आल्याची माहिती आहे। सेबीने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी डिजिटल उपकरणे आणि व्यापाराशी संबंधित माहिती जप्त केली आहे। या कारवाईमुळे साठेच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। काहींनी त्याच्या प्रशिक्षणाचं समर्थन केलंय तर काहींनी त्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। साठेने या प्रकरणावर अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही। सेबीच्या या पावलामुळे गुंतवणूकदारांना खोट्या सल्ल्यांपासून संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे। तसेच या कारवाईमुळे शेअर बाजारातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवरही आगामी काळात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो। दरम्यान सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णे यांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी फिक्कीच्या कार्यक्रमात सांगितलंय की फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सनी नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होईल। तसेच गुंतवणूकदारांनी केवळ सेबी नोंदणीकृत सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि अवास्तव नफ्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले। दरम्यान अवधूत साठेवरील चौकशीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।